नमस्कार मंडळी, आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त अशा अर्थशास्त्र या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा। आपला प्रश्न आहे की सुवर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, फलोत्पादन आणि मध। सुवर्ण क्रांती ही जी संकल्पना आहे ही फलोत्पादन आणि मध यांच्याशी संबंधित आहे आणि ही जी क्रांती आहे ही 1991 ते 2003 पर्यंत चाललेली आहे। सुवर्ण क्रांतीचे जे जनक म्हटलं जातं त्यांचं नाव आहे निरपाक तुताज। निरपाक तुताज यांना सुवर्ण क्रांतीचं जनक म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे की सेबीची स्थापना कोणत्या वर्षी झाली। सेबीची स्थापना झालेली आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 1988 रोजी। सेबीचा फुल फॉर्म काय आहे तर सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि ही भारतातील भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणारी एक सर्वोच्च संस्था असून तिची स्थापना झालेली आहे 12 एप्रिल 1988 रोजी आणि तिचं मुख्यालय जे आहे हे मुंबई येथे आहे। 30 जानेवारी 1992 रोजी सेबी अधिनियम 1992 द्वारे तिला जे आहे म्हणजे सेबीला जे आहे हा वैधानिक अधिकार देण्यात आला। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1956 to 1961। ही जी दुसरी पंचवार्षिक योजना होती ही महालनोबिस प्रतिमानावर आधारलेली होती आणि हिचा मुख्य भर काय होता तर देशाच्या औद्योगिक विकासावरती हिचा मुख्य भर होता। खालीलपैकी सार्वजनिक वित्ताची क्षेत्र कोणती आहेत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सार्वजनिक कर्ज। सार्वजनिक कर्ज जे आहे ते सार्वजनिक वित्ताचं क्षेत्र आहे। सार्वजनिक वित्त क्षेत्राची जी आहे 4 भागात विभागणी केलेली आहे। आता ते 4 भाग कोणकोणते आहेत तर कर आकारणी, सरकारी खर्च, अर्थसंकल्प प्रक्रिया आणि सार्वजनिक कर्ज। 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालेलं आहे। 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे 1969 रोजी। हा जो आहे पहिला टप्पा होता। पहिल्या टप्प्यामध्ये 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधींनी जे आहे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याच्यानंतर 1980 मध्ये आला दुसरा टप्पा, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे सरकारने 6 बँकांचं जे आहे हे राष्ट्रीयकरण केलेलं आहे। पहिला टप्पा होता 1969 चा, त्याच्यामध्ये 14 राष्ट्रीय बँकांचं व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 1980 मध्ये जे आहे दुसऱ्यांदा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं। आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सी.डी. देशमुख। 1 एप्रिल 1935 रोजी आरबीआय कायदा 1934 म्हणजे 1934 अंतर्गत आरबीआयची स्थापना करण्यात आली। कधी 1 एप्रिल 1935 ला आणि त्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे आणि आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी.डी. देशमुख। नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसीच्या आधारावरती करण्यात आली। नियोजन आयोगाची स्थापना ही के.सी. नियोगी यांच्या या समितीच्या शिफारसीच्या आधारावरती करण्यात आलेली आहे। नियोजन आयोग जो आहे ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती। नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार नियोजन मंडळाच्या शिफारसीनुसार करण्यात आलेली आहे। 2011-12च्या अर्थसंकल्पामध्ये भारतातील प्रभावी महसुली तूट ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सी. रंगराजन यांच्या समितीने 2011-12च्या अर्थसंकल्पामध्ये भारतातील प्रभावी महसुली तूट ही संकल्पना मांडलेली आहे। खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अप्रत्यक्ष कर नाही आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महामंडळ कर। महामंडळ कर ह्या 4 ऑप्शन पैकी जो आहे महामंडळ कर हा अप्रत्यक्ष कर नाही आहे, तर महामंडळ कर हा प्रत्यक्ष कर आहे। हा प्रत्यक्ष कर आहे आणि हे वर्षाचे 3 आहेत, विक्री कर, सीमा शुल्क आणि उत्पादन कर। हा जो आहे हा अप्रत्यक्ष कर आहे। 1944 मध्ये 8 उद्योगपतींनी भारतासाठी आर्थिक विकास योजना कोणत्या नावाने सादर केली। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बॉम्बे योजना। यालाच जे आहे टाटा बिर्ला योजना असेही म्हटलं जातं।
टाटा बिर्ला योजना देखील जी आहे या योजनेला म्हटलं जातं. इथे जे आहेत 8 उद्योगपती एकत्र आले आणि त्यांनी भारतासाठी एक आर्थिक विकास योजना तयार केली आणि त्याच्यामध्ये 8 उद्योगपती कोणकोणते होते तर त्याच्यामध्ये होते पुरुषोत्तमदास ठाकुरसी, JRD टाटा, JD बिर्ला, त्यानंतर लाला श्रीराम, कस्तुरभाई लालाभाई, JD श्रॉफ, औदेशीर दलाल आणि जॉन मथाई. हे 8 उद्योगपती या आर्थिक विकास योजनेमध्ये किंवा बॉम्बे योजनेमध्ये जे आहे सहभागी होते आणि ह्याला अजून एक नाव होतं टाटा बिर्ला योजना. भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना टिंबटिंब पासून घेतली आहे. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रशिया. आपली जी भारतातील पंचवार्षिक योजनांची जी सुरुवात झालेली आहे ही संकल्पना जी आहे पंचवार्षिक योजनांची ही रशिया या देशाकडून आपण घेतलेली आहे. फेमा कायदा कोणत्या वर्षी अंमलात आला? सो फेमा कायदा अंमलात आलेला आहे 1 जून 2000 रोजी. 1 जून 2000 रोजी फेमा कायदा अंमलात आणण्यात आला. 1997-98 या अर्थसंकल्पामध्ये सरकारने फेरा 1973च्या जागी फेमा कायदा जो आहे आणण्याची घोषणा केली आणि फेमा कायदा हा डिसेंबर 1999 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये पारित करण्यात आला आणि 1 जून 2000 रोजी जो आहे तो अंमलात आणण्यात आला. सो फेरा कायदा जो आहे हा 1973चा कायदा होता आणि त्याची जागा नंतर घेतली फेमा या कायद्याने 1 जून 2000 रोजी. सो फेराचा फुल फॉर्म काय होतो तर फेराचा फुल फॉर्म होतो फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट आणि फेमाचा फुल फॉर्म काय होतो तो फेमाचा फुल फॉर्म होतो फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. कोणत्या समितीने नाबार्डच्या स्थापनेची शिफारस केली? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बी शिवरामन. बी शिवरामन भारत सरकारने काय केलेलं आहे तर नियोजन आयोगाचे माजी सदस्य बी शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली 30 मार्च 1979 रोजी या समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीने म्हणजे बी शिवरामन समितीने 28 नोव्हेंबर 1979 रोजी समितीचा अंतरिम अहवाल सादर केला आणि त्यानुसार नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. जेव्हा निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असते तेव्हा त्याला टिंबटिंबची परिस्थिती असं म्हणतात. सो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यापार अधिशेष. जेव्हा निर्यात ही आयातीपेक्षा अधिक असते तेव्हा त्याला व्यापार अधिशेष म्हणून ओळखलं जातं. सामाजिक विज्ञानाची राणी असा अर्थशास्त्राचा उल्लेख कोणी केला? सो सामाजिक विज्ञानाची राणी असा अर्थशास्त्राचा उल्लेख केलेला आहे पॉल सॅम्युएल्सन यांनी. पॉल सॅम्युएल्सन यांनी सामाजिक विज्ञानाची राणी असा अर्थशास्त्राचा उल्लेख केला. समाजाला भेडसावणारी मुख्य आर्थिक समस्या कोणती आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 टंचाई. टंचाई ही समाजाला भेडसावणारी मुख्य आर्थिक समस्या आहे. सर्व समाजांना भेडसावणारी मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे टंचाई. मानवी गरजा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक संसाधने अपुरे आहेत आणि मानवी इच्छा अमर्यादित आहेत परंतु मानवी इच्छा पूर्ण करण्याचं साधन मर्यादित आहेत. टंचाईचा देशाच्या आर्थिक विकासावरती परिणाम होतो. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष कोण होते? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला DR गाडगीळ हे जे आहेत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि म्हणूनच जे आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असंही म्हटलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 1961 ते 1966 पासून ही तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. पंचवार्षिक योजनेवरती आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ प्रॉपर डिटेलमध्ये बनवलेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता. MRTP अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? सो MRTP अधिनियम जो आहे हा 1969 रोजी संमत करण्यात आला. MRTPचा फुल फॉर्म काय आहे तर MRTPचा फुल फॉर्म आहे मोनोपॉलिस्टिक अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट आणि याला मराठीमध्येच म्हटलं जातं मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार व्यवहार कायदा. आता हे MRTP अधिनियमसाठी जे आहे दत्त समितीने शिफारस केली होती आणि त्याच्या आधारावरती 18 डिसेंबर 1969 रोजी भारतीय संसदेने MRTP अधिनियम मंजूर केला होता आणि तो लागू कधी करण्यात आला तर तो लागू करण्यात आलेला आहे 1 जून 1970 रोजी. बहुआयामी दारिद्र्य निर्देशकाने कोणाची जागा घेतलेली आहे? बहुआयामी दारिद्र्य निर्देशक म्हणजे काय तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने जे आहे कोणाची जागा घेतलेली आहे? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मानवी दारिद्र्य निर्देशकांची. ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जी जागा आहे ती मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सने घेतलेली आहे.
सो हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, याची सुरुवात केलेली आहे UNDP आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या दोघांनी मिळून जुलै 2010 मध्ये. आणि या निर्देशकाने काय केलेले आहे, 1997 पासून लागू करण्यात आलेलं मानवी दारिद्र्य निर्देशकाची जागा घेतलेली आहे. नाबार्डची स्थापना कधी झाली? सो नाबार्डची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1982 रोजी. नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे, तर नाबार्डचा फुल फॉर्म आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. त्याला मराठीमध्ये कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक असेही म्हणतात. सो ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला जो वित्त पुरवठा करणारी ही नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. आणि हिचं जे मुख्यालय आहे नाबार्डचं ते मुंबईमध्ये आहे. आणि हिची स्थापना झालेली आहे 12 जुलै 1982 रोजी. काकरापार अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गुजरात. काकरापार अणुऊर्जा केंद्र हे गुजरात येथे आहे आणि हे केंद्र 6 मे 1993 रोजी कार्यान्वित झालेलं आहे. आणि हे गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कुठे आहे, तर सुरत येथे जे आहे या सुरत जिल्ह्याजवळ हे स्थित आहे. भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कोण करतो? सो भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना जी आहे ही केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे केली जाते. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना झालेली आहे 1949 मध्ये. आणि देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. कोणकोणत्या 3 पद्धती आहेत, तर एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. या 3 पद्धतीने जे आहे आपल्या देशाचं म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. कोण गणना करतं, तर केंद्रीय सांख्यिकी कार्यालय. RBIचे गव्हर्नर म्हणून कोणत्या एकमेव पंतप्रधानांनी काम केलेलं आहे? सो RBIचे गव्हर्नर म्हणून मनमोहन सिंग यांनी हे एकमेव पंतप्रधान असे होते ज्यांनी RBIचे गव्हर्नर म्हणून काम बघितलेलं आहे. ते 1982 ते 1985 दरम्यान हे जे आहेत RBIचे गव्हर्नर होते. एका वर्षात देशात उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य म्हणजे टिंबटिंब होय. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय उत्पन्न. एका वर्षामध्ये आपल्या देशामध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं जे एकूण आर्थिक मूल्य आहे त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. कोणी मानवी विकासाची जी व्याख्या आहे ही लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया अशी केलेली आहे. लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया. सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्राने लोकांच्या निवडीच्या विस्ताराची प्रक्रिया अशी व्याख्या मानवी विकासाची केलेली आहे. सो UNDP म्हणजे काय, तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने 1990 मध्ये पहिल्यांदा मानवी विकास अहवाल जारी केला आणि त्यामध्ये विविध देशांचे मानवी विकास निर्देशांक मोजण्यात आलेले आहेत. आणि त्यामागे प्रेरणा कोणाची होती, तर त्यामागे पाकिस्तानी अर्थतज्ञ होते मेहबूब उल हक आणि आपल्या देशाचे अमर्त्य सेन यांची ही प्रेरणा होती. संपत्तीचे विज्ञान अशी अर्थशास्त्राची व्याख्या कोणी केली? तो संपत्तीचे विज्ञान अशी अर्थशास्त्राची व्याख्या करणारे आहेत ॲडम स्मिथ यांनी अशी व्याख्या केलेली आहे. अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.